अगं सगळं छान चालू आहे माझं. सगळं सॉर्टेड आहे. सकाळी लवकर उठायचं, आईबाबांसाठी जेवण करायचं आणि सकाळी भावाची चिडचिड झाली आणि मी शाळेत जायला निघाले की वहिनी अशी उभी राहते. माझ्या वहिनीच्या हाताला काय चव आहे माहितीये? तिच्या टोमण्यांनीच माझं पोट भरतं आणि तिच्या टोमण्यांनीच मस्त असा ढेकर देते मी. आणि मग काय, शाळेत जायचं, मुलांना एबीसीडी शिकवायची. तुला एक गंमत माहितीये? आता मी मुलांच्यात राहते ना, म्हणून मला कळलीये. मुलं आहेत ना, स्वप्न बघतात पण ती पूर्ण होण्याची आशा ठेवत नाहीत, म्हणून ती निवांत झोपतात. आणि आपण झोपायलाच घाबरतो. कारण एक, पडलेली स्वप्न पूर्ण होतील हा विचार झोपू देत नाही. आणि दुसरं, स्वप्न एकदा तुटलं आणि पुन्हा स्वप्न पडेल या भीतीने झोप येत नाही. स्वप्न महाग झालेत ग. नाही नाही, मी ओके. मी हे सगळं सहन करू शकते. पण माझ्यासारख्या अशा कितीतरी मुली आहेत की हे स्वीकारू शकत नाही की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षणाचा बाजार मांडलेल्या या मंडईत किती दिवस आपण आपला तराजू रिकामी ठेवायचा? मला नाही हे सहन होत. किती दिवस बघत बसायचं आपण? मला माझे बाबा आठवत नाही, पण त्यांच्या डायरीतले एक वाक्य पक्क डोक्यात बसलंय माझ्या. गुन्हेगार काहीतरी करतो म्हणून समाज उद्ध्वस्त होत नाही. समाज उद्ध्वस्त होतो तो कॅपेबल लोक काहीच करत नाहीत म्हणून. पण आपण काय करू शकतो ना याला? काहीच करू शकत नाही. तू एक काम कर, तू मस्त वडापाव आण, मस्त आपण खाऊ. ओके?